एलपीजी गॅस तुटवड्यामुळे आता ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक हॉटेल्स आणि अल्पोपहार केंद्रही आता बंद पडतायत। नेहमीच अल्पोपहार घेण्यासाठी गजबजलेलं असणारं कळव्यामधलं मनीषा नगर इथलं शिवसागर स्नॅक्स कॉर्नर हे आता पूर्णपणे बंद झालंय। गेल्या 3 दिवसांपासून स्नॅक्स कॉर्नर बंद आहे। एलपीजी गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे कर्मचारी सुद्धा बसून आहेत। मोठं संकट आमच्यावर ओढवलंय असं यावेळी स्नॅक कॉर्नरचे मालक सांगतायत। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे महानगरपालिका हद्दीमधील आता हॉटेल व्यावसायिकांना बसताना पाहायला मिळतोय। आज सकाळपासूनच आपण पाहिलं तर जी ठाणे महानगरपालिकेमधील हद्दीमधील जी उपाहारगृह आहेत, जी छोटे मोठे हॉटेल्स चालवतात ते आता या ठिकाणी बंद पडल्याचं पाहायला मिळतंय। याच ठिकाणी आपण पाहिलं तर सकाळच्या सुमारास मोठी गर्दी ही अल्प उपहार घेण्याकरिता अनेक नागरिकांची जी आहे ती पाहायला मिळायची, परंतु आता गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे जे आहेत हे संपूर्ण जे रॅक आहेत ते रिकामे आपल्याला पाहत आहोत। अनेक मेनू देखील आपल्याला ह्या ठिकाणी दिसत असतील। त्याच्यामध्ये पाहिलं वडापाव, समोसा, भजी, बटाटा, कांदा भजी असे अनेक मेन्यू आहेत, अनेक पदार्थ, खाद्यपदार्थ ह्या ठिकाणी मिळतात, परंतु आता ते सर्व मेनू या ठिकाणी बंद असल्याचं आपण पाहत आहोत। काय नेमकी या संपूर्ण हॉटेलची परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याकडे हॉटेलचे या ठिकाणी मालक आहेत, काय नेमकी आता परिस्थिती उडालेली आहे एलपीजी गॅसमुळे? एलपीजी म्हणजे आता पोरं बसून आहेत, त्यांचं पण आता रोजीरोटी आहे, त्यांना पण आता 2-3 दिवस बंद आहेत। लवकर काय चालू करायला पाहिजे। किती नुकसान होतंय? कोणकोणते मेनू आपल्याला भेटतात? वडापाव, समोसा, भजी एक बरं 10-12 आयटम आहेत। तरी रोजचं 2 नाही तर 1 तरी भेटायला पाहिजे। कंटिन्यू आपण थोडा चालू करू। आता नुकसान तर आहे, नुकसान चिकार झालाय। आता एवढी 22 स्टॉप बसू नये। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।